टिपके कुटुंबाची भेट घेतल्यामुळे मंत्री संजय शिरसाट अडचणीत येण्याची शक्यता। संजय शिरसाटांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार। शिरसाटांचा राजीनामा घेण्याबाबत शिंदेंवर भाजपचा वाढता दबाव। काँग्रेसने सुनेत्रा पवारांबद्दल केलेल्या ट्विटचा सुनील तटकरेंकडून निषेध। काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली, तटकरेंची टीका। दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नसल्याचंही वक्तव्य। नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आंदोलन। सुनेत्रा पवारांच्या गुंगी गुड या उल्लेखाचा राष्ट्रवादीकडून निषेध। सपकाळांच्या पोस्टरवर फुली मारून निषेध। सीजेपीचा छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक। अभिजित दिपकेंच्या घरी आज आणि उद्या 2 दिवस महत्त्वाची बैठक। उद्या पत्रकार परिषदेद्वारे दिपके कळवणार सीजेपी चळवळीची पुढची रणनीती। सरसंघचालक मोहन भागवत उद्या साधणार तरुणाईशी संवाद। मुंबईत भागवतांचा उद्या झिंझिंशी संवाद। बीकेसीतील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात विशेष कार्यक्रम। भायखळ्यातील महापौर बंगल्यावर पुन्हा 2,89,00,000 खर्च। 3,40,00,00,000 नूतनीकरणावरती पुन्हा नव्या निविदा। बंगल्याबाबत बाह्य सुविधांवर भर। खर्च न करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही खर्च। नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्याची मागणी। जंतर मंतरवर आज एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन। खासदार बाळामामा म्हात्रेंच्या नेतृत्वात आंदोलन। महाराष्ट्रात अॅनालॉग चीज अर्थात आर्टिफिशियल पनीरवर 1 वर्षाची बंदी। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंकडून राजपत्र जारी। आता आर्टिफिशियल पनीर विकल्यावर होणार कारवाई। नाशिक शहरात पुन्हा खड्ड्यांमुळे भीषण अपघात। 2 गंभीर जखमी। खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्डा न दिसल्याने दुचाकी घसरून अपघात। कोल्हापुरातल्या कळंब्यात जिलेटिन स्फोटाने बंद बंगला उद्ध्वस्त। मिळकतीच्या वादातून स्फोटाचा संशय। शेजारच्या 3 घरांचंही मोठं नुकसान। मुंबईच्या चारकोपमध्ये कार पहिल्या मजल्यावरून थेट खाली। उघड्या पार्किंग शाफ्टमधून कार कोसळली। अपघातात चालक जखमी। रुग्णालयात उपचार सुरू। सिंधुदुर्गातील आंबोली धबधबा आजही पर्यटकांसाठी बंद राहणार। सह्याद्री पट्ट्यात अतिवृष्टी होत असल्यानं प्रवाहासोबत दगड वाहून येण्याची शक्यता। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आंबोली धबधबा तात्पुरता बंद।